सुरुवातीच्या काळातील 4 ब्रिटिश प्राचार्यांपासून प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्यासारखे प्राचार्य लाभलेलं आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून IPS विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांना घडवलेलं महाविद्यालय म्हणजे राजाराम महाविद्यालय. एकीकडं महाविद्यालयाचा हा लौकिक असताना कोल्हापूर जिल्ह्यातील काही विद्यार्थी संघटना महाविद्यालयाच्या सध्याच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर एस न्यूजनं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांच्याकडून महाविद्यालयाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विद्यार्थी संघटनांकडून घेतल्या जात असलेल्या आक्षेपांना सविस्तर उत्तरं देतानाच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात तडजोड केली जात नसल्याचं सांगितलं. विद्यार्थी संघटनांच्या आक्षेपांना प्राचार्य डॉक्टर अनिता बोडके यांनी नेमकी काय उत्तरं दिली आहेत ते जाणून घेऊयात. राजाराम महाविद्यालय व्यवस्थापनावरील आक्षेपांना प्राचार्यांनी दिली उत्तरं. प्राध्यापक बायोमेट्रिक हजेरी लावतात पण कॉलेजमध्ये हजर नसतात. की बायोमेट्री बाबतीतची जी हे केली जाते आमच्या महाविद्यालयावर, तर बायोमेट्री मशीन हे आमचे जवळजवळ 7-8 वर्षापासूनचं जुनं आहे आणि त्याचे जे मॉनिटरिंग आहे ते प्राचार्यांच्याकडेच असतं आणि प्राचार्य वेळोवेळी त्याचं 8-8 दिवसातून आम्ही मॉनिटरिंग करतो आणि जे कोणी दोषी आढळले किंवा उशिरा येत असते तर त्याच्यावर आम्ही त्यांना येऊन जाब विचारला जातो. सेकंडली काही प्राध्यापक जे बाहेर जातात असा आक्षेप केला जातो, तर त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की बऱ्याच प्राध्यापकांना BOSचे मेंबर असतात. काही वेळेला काही सेमिनार्स असतात, काही मीटिंग्स असतात विद्यापीठामध्ये असतात किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये असतात किंवा त्यांना गेस्ट लेक्चर म्हणून जावं लागतं. अशा वेळेला ते प्राध्यापक कॉलेज सोडून जातात आणि ज्या वेळेला ते जातात इथून त्यावेळेला त्यांनी आपल्या लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकलची जबाबदारी कुणातरी CHBवर किंवा दुसऱ्या अध्यायी प्राध्यापकांवर त्यांनी दिलेली असते आणि त्या प्राध्यापकांचे मग ते तास पूर्ण केले जातात. स्वतःचं जे अभ्यास आहे तो पूर्ण केला जातो त्यांचा. महाविद्यालयातील काही अभ्यासक्रम बंद पडू लागलेत. अभ्यासक्रम बंद पडल्याबाबतचं तर मी असं म्हणेन की BComचा अभ्यासक्रम आमचा नॉन ग्रँटेड आहे. MSc केमिस्ट्री आहे ते नॉन ग्रँटेबल आहे आणि एक होम सायन्स PG नॉन ग्रँटेबल आहे. त्या बाबतीत असं म्हणायचं झालं की अलीकडच्या काळामध्ये हे पारंपरिक विषय जे आहेत त्या पारंपरिक विषयांना सगळ्याच महाविद्यालयामध्ये कमी विद्यार्थी उपलब्ध झालेले आहेत. यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2024-25मध्ये विद्यापीठामध्ये सुद्धा MScसाठीचे ॲडव्हर्टाईज त्या सगळ्याच PG डिपार्टमेंटला पुन्हा 3-4 वेळा काढावी लागली. तर त्याच दृष्टीनं आमच्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि हे नॉन ग्रँटेड विषय असल्यामुळे अगदी कमी विद्यार्थी संख्या जर येत असेल तर आम्हाला ते त्या फीमध्येच चालवावं लागतं. गव्हर्नमेंटचं महाविद्यालय असल्यामुळे त्या फीमधून आम्हाला ते शिक्षकांची जे मानधन असतं ते द्यावं लागतं आणि मग ते चालवणं कठीण होतं. आम्ही महाविद्यालयामध्ये कुठलेही विषय बंद पाडलेले नाही, त्याची ॲफिलिएशन फी भरलेली आहे. यावर्षी फर्स्ट इयर BComला जर विद्यार्थी आले तर निश्चित आम्ही ते घेऊ. MSc सेकंड इयर थर्ड इयर जे आहेत त्या विषयांना पण आम्ही विद्यार्थी घेऊ. आम्ही ते विषय बंद पाडलेले नाही आहेत. काही प्राध्यापक कामकाजाच्या वेळेत खाजगी व्यवसाय करतात असा हा आक्षेप मी ऐकला आहे. पण ते जे प्राध्यापक आहे ज्यांच्या विरुद्ध हा आक्षेप केला जातो त्यांच्या कुटुंबातला तो व्यवसाय आहे आणि ते प्राध्यापक सतत जे महाविद्यालयाचे महत्त्वाचे कामं आहेत ती सगळी कामं आणि सगळ्या महत्त्वाच्या कमिट्यांमध्ये सहभागी तरी आहेत किंवा कोऑर्डिनेटर तरी आहेत. त्याच्यामुळे ज्या 5-6 कमिट्यांमध्ये ते काम करतात त्या सगळ्या कमिट्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. शिवाय ते स्वतः PhD पण करतात आणि जे PhD करतात ते महाविद्यालयाचं सगळं कामकाज आटपल्यानंतर रात्री ते इथे विद्यापीठामध्ये जाऊन त्यांचं रिसर्चचं काम करत असतात. त्याच्यामुळे हा आक्षेप मान्य नाही. एकतर तो महाविद्यालयाचं काम जर सफर होत असलं तर मग आम्ही त्यांना तशी समज दिली असती, पण तसं कधीही आढळून आलं नाही. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा नाहीत. स्वच्छतागृह अस्वच्छ असतात. आमच्या महाविद्यालयामध्ये 13 बिल्डिंग्स आहेत आणि त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर असे 2 मजली बिल्डिंग्स आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये जवळजवळ 2 लेडीज आणि 2
पुरुषांचे प्रसाधनगृह आहेत. ह्या सगळ्यांसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये फक्त 3 स्वच्छ काम करतात, कारण तेवढेच पदं आम्ही नेमू शकतो. आणि ह्या स्वच्छकांथ्रू आम्ही दररोजची सफाई करून घेत असतो. शिवाय हॉस्टेल्स पण आहेत. तर सगळ्या आपण आताही बघू शकता की जे काही स्वच्छतागृह आहे ते स्वच्छ आहेत. काही मेंटेनन्सचा भाग जो असतो तो PWDकडे असतो. त्यानुसार आम्ही PWDला पत्र दिलेलं असतं की ह्या वॉशरूममध्ये ही स्वच्छता आम्हाला, किंवा दार नसेल तर ते दार बसवून द्यावं. तर PWDला जेव्हा निधी उपलब्ध होतं त्यानुसार ते आमची कामं करून देतात. CHB प्राध्यापकांना कमी दिवसाचं मानधन देण्यात आलंय. मार्च 24 तारखेपर्यंत आम्ही मानधनाची बिलं मागवली, कारण वर्षाअखेर म्हणजे मार्च हा इयर एंड असतो आणि इयर एंड आम्ही इतर वेळी CHBंची बिलं ही पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत घेतो आणि त्यानंतर मग त्यांचं पेमेंट करतो. पण मार्चमध्ये असं होतं की 31 मार्च असल्यामुळे जो निधी शिल्लक राहतो तो शासनाकडे आपोआप, जर निधी अखर्चित दिसला तर तो आपोआप दुसरीकडे वळवला जातो. त्यामुळे आम्ही असा विचार केला आणि दरवर्षीच असा विचार होतो की निदान 24 तारखेपर्यंत बिलं त्यांचे मानधन त्यांना मिळावं, म्हणून 24 तारखेपर्यंत घेतले बिलं. 24 तारखेपर्यंतचं मानधन सगळ्या CHBंना मिळालेलं आहे. जे राहिलेले 6 दिवसांचं आहे ते 6 दिवसाचं प्लस एप्रिलमध्ये काही तास झालेले आहेत परीक्षा व्हायच्या आधीपर्यंत, त्याची बिलं आत्ता जमा झालेली आहेत. आत्ता आम्हाला मानधन उपलब्ध झालं की आम्ही लगेच ती बिलं देणार आहोत. या आक्षेपांना उत्तरं देताना प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांनी महाविद्यालयाला लाभलेली वैभवशाली परंपरा जपली असल्याचं सांगितलं. राजाराम महाविद्यालयामध्ये बरेचसे विद्यार्थी, जवळजवळ आमचे 80 विद्यार्थी PhDसाठी प्रवेशित होते आणि त्यातले 55 विद्यार्थी PhD प्राप्त होऊन बाहेर गेलेले आहेत. आता सध्या 35 विद्यार्थी इथे काम करत आहे. हे एक अंडर ग्रॅज्युएट कॉलेज असूनसुद्धा रिसर्चचं एवढं मोठं कल्चर या महाविद्यालयामध्ये चालतं आणि प्रत्येकच डिपार्टमेंटमध्ये इथे प्रत्येकाकडे 2-2, 4-4 विद्यार्थी काम करत आहेत. आणखी एक असं आहे की आमचे काही डिपार्टमेंट्स जे आहेत त्यांच्याकडे बाहेरच्या शेजारच्या इंडस्ट्रीजमधले प्रोजेक्ट आहेत आणि त्या प्रोजेक्टवर आमचे विद्यार्थी BSc असलेले विद्यार्थी त्या प्रोजेक्टवर काम करत आहेत आणि ते प्रोजेक्ट सक्सेसफुली त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच ह्या इंडस्ट्रीजसोबत आमचे MOU आहेत, काही इंडस्ट्रीज आहेत याच्यासोबत आमचे MOUs आहेत. ह्या व्यतिरिक्त आम्ही राजाराम महोत्सव हा एक मोठा महोत्सव ज्याच्यामध्ये आजी आणि माजी राजारामियन भाग घेतात. नुसतं स्नेहसंमेलन हे आत्ताच्या आजी विद्यार्थ्यांचं असं हे न ठेवता आम्ही माजी विद्यार्थ्यांचा, जे आमचे रिनाऊंड माजी विद्यार्थी आहेत ते येऊन त्यांना इथे व्याख्यानं देतात किंवा त्यांचे अनुभव शेअर करतात. त्यांचे काही परफॉर्मन्स आम्ही इथे भरवतो आणि ते 3 दिवसाचा मोठा सोहळा आम्ही सादर करतो, जेणेकरून ही आमची परंपरा, जी उज्ज्वल परंपरा आहे ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित केला जाईल आणि त्यांचा आदर्श घेऊन आत्ताची ही आमची पिढी चांगली घडावी, हा आमचा आदर्श ठेवून आम्ही राजाराम महोत्सवाचं आयोजन करतो. यावर्षी आम्ही जीवनगौरव पुरस्कार माननीय डॉक्टर शांबा मुजुमदार यांना, सिम्बॉयसिसचे जे संस्थापक आहेत त्यांना आमचा राजाराम जीवनगौरव पुरस्कार दिला. याच्या आधीचा पुरस्कार आम्ही माननीय डॉक्टर ND पाटील सरांना दिला होता. असे हे जे थोर राजारामियन घडलेले आहेत, तर आम्हाला VCच्या अध्यक्षीय भाषणामध्ये VCंनी पण असं नमूद केलं होतं की तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार आता पुढचा कोणाला द्यायचा ह्याची कधीच दादात पडणार नाही. इतके मोठे मोठे राजारामियन तुमच्या महाविद्यालयातून घडले गेलेले आहेत आणि आताही घडणार आहे, हीच आमची संकल्पना आहे. विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या आंदोलनामुळं ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाविद्यालयाची प्रतिमा मलिन होत असून विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी विधायक सूचना केल्या तर त्यांचं स्वागत करू अशा शब्दात विद्यार्थी संघटनांना आवाहन केलंय. आम्ही त्यांच्या चांगल्या सूचना जर असतील तर त्या निश्चित स्वागतार्हच आहे. मला तर असं पुढे जाऊन असं म्हणेन की कोल्हापूरमध्ये जवळजवळ 3-4 पिढ्या ह्या राजाराम महाविद्यालयामध्ये अनेक कुटुंबामध्ये शिकलेल्या आहे आणि त्या प्रत्येकाचाच अस्मितेचा भाग, राजाराम महाविद्यालय हा अस्मितेचा भाग आहे. प्रत्येकाच्या मनात राजाराम महाविद्यालय हे आमचं महाविद्यालय
आणि खूप चांगलं महाविद्यालय असं आहे. तर ह्या दृष्टीनं जर चांगल्या सूचना येत असतील तर आम्ही नक्कीच त्याच्यावर विचार करू आणि पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. आमच्या काही मर्यादा आहेत त्या शासनाचं महाविद्यालय असल्यामुळे आम्हाला लगेच त्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येत नाही. आम्हाला वरून परवानगी घ्यावी लागते. रीतसर मग त्याचं डॉक्युमेंटेशन होऊन मग आम्हाला ती परवानगी मिळते. काही दिवसांपूर्वी एस न्यूजनं कोल्हापुरातील युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसंच शाहू सेना या विद्यार्थी संघटनांनी राजाराम महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल केलेले आक्षेप जाणून घेतले होते. या पार्श्वभूमीवर प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांच्याकडून महाविद्यालयाची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला असून कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाची मातृसंस्था म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह सर्व प्राध्यापक आणि लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना यांनी परस्पर सामंजस्यातून या संस्थेचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे.